महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. सील तोडून धंदा सुरू, मामाजी किराणा प्रशासनाला ठेंगा. शहादा तालुक्यातील वडाळी येथील मामाजी किराणा दुकानावर 2 दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनानं तपासणी केली असता विमल पान मसाला व गुटख्याचा साठा आढळून आला होता. या कारवाईनंतर संबंधित विभागाने दुकान तसेच गोडाऊन सील केल्याची माहिती आहे. मात्र कारवाईला अवघे 2 दिवस उलटत नाही तोच आज सकाळी संबंधित मालकानं कथितरित्या सील हटवून पुन्हा व्यवसाय सुरू केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विभागानं सील केलेलं दुकान आणि गोडाऊन नेमकं कोणाच्या परवानगीनं उघडण्यात आले? सील हटवण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली होती का, की संबंधित मालकानं प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत स्वतःच सील हटवले? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित झाले. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनानं कारवाई करून दुकान व गोडाऊन सील केले असताना अवघ्या 2 दिवसातच ते पुन्हा सुरू झाल्यानं संबंधित विभागाच्या कारवाईच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जर सील अधिकृत परवानगीशिवाय हटवण्यात आले असेल तर सील तोडणाऱ्यावर तातडीनं कठोर कारवाई का होत नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान सील हटवण्यासाठी विभागाची परवानगी होती का आणि परवानगी नव्हती तर सील तोडणाऱ्यावर कारवाई कधी, या प्रश्नाची उत्तरे अन्न व औषध प्रशासनानं देणं आवश्यक आहे. सील हटवण्याचा संपूर्ण प्रकाराचा पंचनामा करून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि दुकान पुन्हा सुरू करण्यामागील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी होतीये. दरम्यान संबंधित विभागाच्या आशीर्वादाने सील हटवण्यात आले का अशी चर्चा आणि तर्कवितर्क परिसरात सुरू झाली. मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनानं कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणं गरजेचं आहे. गुटखा पान मसाल्याच्या साठ्यावर कारवाई करून सील केलेलं दुकान अवघ्या 2 दिवसात पुन्हा सुरू होत असेल तर प्रशासनाच्या कारवाईचा धाक नेमका कोणाला? आता संबंधित विभाग सील हटवण्याच्या प्रकारावर काय कठोर पाऊल उचलतो याकडे वडाळीसह शहादा तालुक्याचं लक्ष लागलंय. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.